गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। अतुलितबलधामं हेमशैलाभिदेहं धनुयवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदीघप्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। नमस्कार श्रोते हो, ज्ञानेश्वरी भावार्थ चिंतन आपण करतोय आणि अध्याय दुसरा ओवी क्रमांक 138 पर्यंत आपण मागच्या भागामध्ये चिंतन केलेलं आहे। या भागामध्ये तिथून पुढंच क्रमशः आपण सुरू करतोय। योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला चैतन्य शाश्वत आहे आणि हा दिसणारा देह आणि देह संबंधित जो जगत पसारा आहे हा अशाश्वत आहे, नाश पावणारा आहे। चैतन्य कधीही नाश पावणार नाही हे योगेश्वर श्रीकृष्ण युद्धभूमीवर अर्जुनाला समजावून सांगतोय। पुढे माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा जगत पसारा कसा आहे तर तो स्वप्नासारखा आहे। जैसे स्वप्ना माझी देखीजे, म्हणजे जसं स्वप्नात आपण काही काही गोष्टी बघतो पण त्या स्वप्नात पाहिलेल्या गोष्टी त्या स्वप्नातच खऱ्या असतात। माऊली म्हणतात जैसे स्वप्ना माझी देखीजे ते स्वप्नीची साच आपजे मगचे उनिया पाहिजे तव काही नाही। म्हणजे स्वप्नात आपण कधी कधी चालतो, एखाद्यावर आपण बोलतो, गाडी चालवतो, सायकल चालवतो, गाडी चालवता चालवता आपला स्वप्नात ॲक्सिडेंटही होतो। कधी कधी आपण स्वप्नात झोपतो सुद्धा, झोपेतून खाटेवरून खाली सुद्धा पडतो स्वप्नात। स्वप्नात आपण एखाद्याला मारतो, स्वप्नात आपण कधी कधी मरतो सुद्धा। पण तेच जर स्वप्नातून आपल्याला अचानक मरल्याचं स्वप्न पडलं आणि अचानक जाग आली आणि जागं होऊन पाहिलं तर तिथं स्वप्नात पाहिलेलं काहीच नसतं। म्हणजे स्वप्नातल्या गोष्टी या फक्त स्वप्नातच खऱ्या भासतात, जागं होऊन पाहिलं तर तिथं काही नसतं। जागं होऊन पाहिलं तर तिथं वास्तव वेगळं असतं। तसंच आपण कायमस्वरूपी निद्रेत आहे, कायमस्वरूपी झोपेत आहे। माया आपल्याला झोपवत आहे, मायेनं आपल्याला निद्रेत टाकलेलं आहे, मायेनं आपल्याला झोपवलेलं आहे आणि ते झोपल्यामुळं हा जगत पसारा म्हणजे हे स्वप्न आहे, हे स्वप्नच आपल्याला खरं वाटते। पण हा दिसणारा जगत पसारा हे स्वप्न फक्त या स्वप्नातच खरं आहे। तेच जर आपण जागृत झालो, योगाच्या बळानं, साधनेच्या बळानं जर चैतन्य स्थितीला आपण पोचलो तर आपण जागृत झालो असं म्हणू। आणि मग जागृत झाल्यानंतर हा जगत पसारा तिथं असत नाही, तिथलं वास्तव वेगळं आहे। तिथं फक्त चैतन्याचं अस्तित्व आहे। तिथं हा नाशिवंत जगत पसारा कुठेही दिसत नाही। म्हणून माऊली म्हणतात जैसे स्वप्ना माझी देखीजे ते स्वप्नीची साचा आपजे
मग चेवून या पाहिजे तव काही नाही. आणि हा स्वप्नाप्रमाणे माया आहे. हा जो दिसणारा जगत पसारा आहे हा स्वप्नाप्रमाणे आहे, हे माऊली पुढच्या ओळीमध्ये सांगतायत. तैसी हे जान माया तू भ्रमत आहा शिवाया. आणि ही माया, हा दिसणारा जगत पसारा हा स्वप्नाप्रमाणे आहे आणि भासणारा आहे, स्वप्नासारखा आहे, मायेनं निर्माण केलेला आहे, त्यामुळे तो खोटा आहे. आणि हा जगत पसारा पाहून तू भ्रमात पडलेला आहेस, तू व्यर्थच भ्रमित झालेला आहेस. माऊली पुढे म्हणतात, शस्त्रे हानितलिया छाया जैसी अंगीन रूपे. आता शस्त्रानं तुमची सावली पडते बघा. उन्हात जर तुम्ही चालला, सूर्य जिकडच्या बाजूने आहे त्याच्या विरुद्ध दिशेला तुमची सावली पडते. एखाद्यानं जर त्या सावलीवर जर वार केला तलवारीनं, तर त्याचा घाव तुम्हाला लागेल का? तुमच्या खरोखरच्या देहातून रक्त येईल का? नाही. सावलीवर छायेवर घाव केल्यानंतर जसा या शरीराला घाव लागत नाही, शरीरामधून रक्त येत नाही, तसं या देहावर, स्वप्नवत नाशिवंत असलेल्या देहावर किंवा या जगत पसाऱ्यातल्या कोणत्याही गोष्टीवर जर घाव झाला किंवा त्या गोष्टीचा जर घात झाला, तर तो घात, त्याचा आघात चैतन्यावर होत नाही. त्याचा चैतन्याला काही फरक पडत नाही. चैतन्याचं काही रक्त येत नाही. शरीराला झालेला घाव, शरीराला झालेलं दुःख ते चैतन्याला होऊ शकत नाही. कारण हे शरीर स्वप्नवत आहे. चैतन्य हे जागृती नंतरचं वास्तविक रूप आहे. आपलं वास्तविक रूप काय? जागृत झाल्यानंतर चैतन्य हे आपलं वास्तविक रूप आहे. पण आपण स्वतःला काय मानलेलं आहे? देह मानलेला आहे. आणि मग या देह संबंधानं असलेला पसारा हा सगळा आपला आहे असं आपण मानतोय. पण हे सगळं स्वप्न आहे, हे मायेनं निर्माण केलेलं आहे, ते खोटं आहे, भासणार आहे. आणि अर्जुना, याच्या भ्रमात तू पडू नकोस, मायेच्या भ्रमात तू पडू नकोस, हेच योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय. त्यासाठी एक दृष्टांत माऊली देत आहेत. का पूर्ण कुंभ उलंडला तेत बिंबाकारू दिसे भ्रंशला, परी भानू नाही नासला तया सवे. सावली आणि शस्त्र याचा दृष्टांत दिला. आता माऊली कुंभ, पाण्याने भरलेला घडा, त्याचा दृष्टांत देतात. आता बघा, पाण्यानं भरलेला घडा जर तुम्ही ठेवला आणि उन्हामध्ये सूर्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडलेलं असतं. सूर्य मुळात असताना आकाशात असतोय, पण त्याचं प्रतिबिंब त्या घड्यातल्या पाण्यात पडलेलं असतं. आणि जर तुम्ही तो घडा उलटा केला, पालथा केला, घड्यातलं पाणी खाली होतं. आणि मग त्या घड्यात जर पाहिलं, परत घडा जर नीट ठेवला, पाणी सगळं घड्यातलं निघून गेलं. पाणी जर निघून गेल्यानंतर घडा परत आहे असा ठेवला, तर त्या घड्यात परत सूर्याचं प्रतिबिंब दिसत नाही. मग याचा अर्थ असा म्हणायचा का की सूर्य नाश पावला किंवा सूर्याचाच नाश झाला? तर घड्यातलं पाणी गेल्यानंतर घड्यात जे सूर्याचं प्रतिबिंब पडलं होतं, त्या प्रतिबिंबाचा नाश झाला. पण खरा सूर्य मात्र तसाच आकाशामध्ये जसाच्या तसा असतो, जसाच्या तसाच राहतो. तसं हे चैतन्य आहे. अनेक शरीरं येतात, अनेक शरीरं जातात, पण त्यामध्ये असणारं, गुप्त रूपानं असणारं चैतन्य मात्र ते आहे तसंच राहतं. त्याचा विनाश होत नाही. त्याचा कोणी घात करू शकत नाही. त्याला कोणी मारू शकत नाही. त्याचा कोणी नाश करू शकत नाही. म्हणून अर्जुना, तुझ्या समोर उभ्या राहिलेल्या या सेनेचा तू नाश करशील असं जर तुला वाटत असेल, तर हा तुझा भ्रम आहे. हेच योगेश्वर श्रीकृष्ण सांगतोय. का पूर्ण कुंभ उलंडला तेत बिंबाकारू दिसे भ्रंशला, परी भानू नाही नासला तया सवे. ना तरी मठी आकाश जैसे, मठाकृती अवतरले असे, तो भंगलिया आपेसे स्वरूपची. अजून एक दृष्टांत माऊली देतात. ना तरी मठी आकाश जैसे, म्हणजे एखादा माठ घेतला, रिकामा माठ,
आणि त्या माठामधून जर पाहायचं म्हटलं तर त्या माठाच्या आकाराचं बरोबर वर आकाश आपल्याला दिसत असतं. जसं आपण विहिरीत एखाद्या उतरल्यानंतर खालून जर वर बघितलं तर तेवढंच आकाश आपल्याला दिसत असतं, बरोबर. आणि विहिरीतून जर वर आलं तर पुन्हा तेच आकाश विशाल रूप आपल्याला दिसू लागतं. म्हणजे आकाश बदलत नाही. विहिरीमधून दिसणारं आकाश नाश पावलं आणि पुन्हा वेगळंच दिसू लागलं असं कधी होत नाही. तेच आकाश असतं. तसं मठातून मठाकृती दिसणारं आकाश, तो जर माठ फोडून टाकला तर आकाश मात्र आहे तसंच असतं. माठ फुटल्यामुळं त्या माठाच्या आकृतीचं दिसणारं आकाश ते त्या मूळ आकाशामध्ये विलीन होतं. मात्र त्याचबरोबर आकाशाचा नाश होत नाही. माठाचा नाश होतो पण मूळ आकाश आहे तसंच राहतं. तसं हे चैतन्य आहे. या शरीराचा नाश होईल, या प्रकृतीचा नाश होईल, पण ही प्रकृती चालवणारं चैतन्य, परमचैतन्य, त्याचा कधी नाश होणार नाही. किंवा हे देह चालवणारं चैतन्य, त्याचा कधी नाश होणार नाही. हेच योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय. हा तिसरा दृष्टांत माऊली देत आहेत. पुढं माऊली म्हणतायत, तैसे शरीराच्या लोपी सर्वता नाशू नाही स्वरूपी. तसंच ही उदाहरणं माऊलींनी दिलेली आहेत की शस्त्रानं छायेवर वार केला तर छायेवर त्याचा काही आघात होत नाही, शरीराला त्याचा काही परिणाम होत नाही. भरलेला घडा जर उलंडून दिला तर मूळचा सूर्य आहे तो नाश पावत नाही, सूर्याचं प्रतिबिंब नाश पावतं. माठ फोडला तर मठाकृती झालेला आकाश, माठाच्या आकाराचं दिसणारं आकाश, त्या आकाशाचा नाश होत नाही, मूळचं आकाश आहे तसंच राहतं. तैसे शरीराच्या लोपी, तसंच या शरीराचा नाश झाला. हे शरीर जर गेलं तर सर्वता नाशू नाही स्वरूपी. तरी याच्या शरीरामध्ये असलेलं स्वरूप जे आहे, स्वरूप कोणतं? आपलं स्वरूप काय? चैतन्य स्वरूप. हे शरीर म्हणजे आपलं स्वरूप नाही, किंवा ही दिसणारी सृष्टी म्हणजे खरं स्वरूप नाही. या सृष्टीचं स्वरूप काय आहे? परम चैतन्य. तसं आपलं स्वरूप आहे चैतन्य. त्या चैतन्याचा नाश या शरीराबरोबर होत नाही. शरीर मरत राहतात, पुन्हा येत राहतात, पुन्हा मरत राहतात, पण त्याचबरोबर या चैतन्याचा नाश होत नाही. तैसे शरीराच्या लोपी सर्वता नाशू नाही स्वरूपी. म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. आणि त्यामुळं मी या समोर उभ्या राहिलेल्यांचा नाश करतोय असा आरोप तू चैतन्यावर करू नकोस. कारण चैतन्य कधीच नाश पावणार नाही. चैतन्य आहे तसंच राहणार आहे, ते कधीच नाश पावणार नाही. त्यामुळं चैतन्यावर तू हे जे मरणे, मारणे, फुटणे किंवा घाव लागणे, दुःख होणे, हे सगळे आरोप चैतन्यावर करून चालणार नाही. कारण हे सगळे धर्म आहेत ते शरीराचे धर्म आहेत, चैतन्याचे ते धर्म नाहीत. पुढं माऊली म्हणतात, जैसे जीर्णवस्त्र सांडिजे. आता शरीराचा नाश होतो, चैतन्य आहे तसंच राहतं. त्यासाठी माऊली दुसरा दृष्टांत देतात. जैसे जीर्णवस्त्र सांडिजे मग नूतन वेडिजे. जीर्ण म्हणजे जुनं झालेलं वस्त्र, जुनी आपली कपडे. आपण काय करतो? काय एकदा घेतलेले कपडे आपण कायमची घालत बसतो? तसं नसतं. ती कपडे कधी नाही कधी फाटतात, कारण त्याला मर्यादा असते. तशीच या शरीराला सुद्धा मर्यादा आहे. या प्रकृतीतल्या प्रत्येक गोष्टीला मर्यादा ठरलेली आहे. प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली आहे, मर्यादा ठरलेली आहे, आयुष्य ठरलेलं आहे. ते आयुष्य संपल्यानंतर, त्या वस्तूची मर्यादा संपल्यानंतर त्या वस्तूचा नाश होणार आहे. तसंच या शरीराला सुद्धा काहीतरी मर्यादा आहे. ती मर्यादा संपल्यानंतर या शरीराचा सुद्धा नाश होणार आहे. तसंच आपण जी कपडे घालतो त्याला सुद्धा काहीतरी मर्यादा असते. मग मर्यादा संपल्यानंतर ती कपडे फाटायला लागतात. मग फाटलेली कपडे आपण घालतो का? लाज वाटते आपल्याला. फाटलेली कपडे आपण काढून टाकतो आणि नवीन कपडे घेऊन ती घालायला सुरुवात करतो. तसंच चैतन्य आहे. हे फाटलेलं जीर्ण झालेलं शरीर, या शरीराच्या काही अवस्था आहेत. सुरुवातीला बाल्य अवस्था, परत कुमार अवस्था, परत तरुण अवस्था, प्रौढ अवस्था, नंतर हळूहळू शरीर जीर्ण व्हायला लागतं, जुनं व्हायला लागतं.
सुरुवातीला जो जोश, जी ताकद शरीरामध्ये असते ती शेवटपर्यंत राहत नाही. वृद्धावस्थेमध्ये म्हातारं झाल्यानंतर शरीरामधून हळूहळू ऊर्जा कमी व्हायला लागते. हळूहळू अवयव जुने झाले की काम करायचं बंद करायला सुरुवात करतात. दात पडतात, ऐकू यायचं बंद होतं, दिसायचं बंद होतं, केस पांढरे होतात, हातपाय दुखायला लागतात, चालता येत नाही, जोरात चालता येत नाही, पळता येत नाही. अशा पद्धतीनं फाटणाऱ्या कपड्यासारखं हे शरीरसुद्धा जीर्ण होतं, जुनं होतं. आणि हे शरीर जुनं झालं, चैतन्याला नवं व्हायचं असतं. मग ते काय करतं, जसं आपण जुनी कपडे टाकून देतो आणि नवी धारण करतो, तसंच हे चैतन्य हा जीर्ण झालेला देह टाकतं आणि पुन्हा नवीन देह धारण करतं. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडिजे, तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्य नाते. तसंच हे चैतन्य जीर्ण झालेली देह सोडतं आणि पुन्हा नवीन देह धारण करतं, हेच माऊली सांगतायत. आता हे चैतन्य असतं कसं, या चैतन्याला जाणायचं कसं, हे चैतन्य कसं दिसतं, कसं असतं, हे आपल्याला कळणार कसं. त्यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, आता ते चैतन्य आपण वर्णन करू शकत नाही. चैतन्याचंही वर्णन करू शकत नाही, परम चैतन्याचंही वर्णन करू शकत नाही. कारण ते गुप्त रूपानं, प्रत्येक कणाकणामध्ये ते गुप्त रूपानं वसलेलं आहे. त्याचं वर्णन कुणी करू शकत नाही, ते अवर्णनीय आहे. तरीही थोडे थोडे संकेत आपण त्याच्याविषयीचे सांगू शकतो. पूर्ण कुणीही वर्णन करू शकत नाही. वेदसुद्धा पूर्ण वर्णन करू शकले नाहीत, संतसुद्धा पूर्ण वर्णन करू शकले नाहीत. आपल्यासारख्याची तर काही गिनतीच नाही. आपण तर अजिबातच वर्णन करू शकणार नाही. पण माऊलींनी थोडे थोडे संकेत त्याच्याविषयीचे दिले आहेत की हे चैतन्य कसं असतं. ओवी क्रमांक 145 दुसऱ्या अध्यायामधली माऊली म्हणतात, हा अनादि नित्य सिद्धू, हा अनादि नित्य सिद्धू, निरूपादि विशुद्धू, मनोनि शस्त्रादिकी छेदू न घडे या. काही चैतन्याची लक्षणं या ओळीमध्ये सांगितलेली आहेत. हा अनादि, अनादि म्हणजे काय, अनादि म्हणजे उत्पत्ती रहित, ज्याला आरंभच नाही, ज्याला कुठं सुरुवात झाली हेच माहीत नाही, ज्याला सुरुवातच नाही, म्हणजे जो आहेच अनादि काळापासून, तो कधी जन्माला आला आणि कधी त्याचा आरंभ झाला, कधी सुरुवात झाली, काही माहिती नाही, कुणालाच माहिती नाही, कोणीच सांगू शकत नाही. अशा गोष्टीला आपण अनादि असं म्हणू शकतो. मग हे चैतन्य अनादि आहे. ते कधी तयार झालं, कधी जन्माला आलं, कुणाला माहीत नाही. मुळात त्याचा जन्मच झाला नाही, उत्पत्ती रहित आहे, म्हणजे अनादि आहे. हा अनादि नित्य सिद्धू, नित्य सिद्धू म्हणजे नित्य सिद्ध आहे. ते मुळातच सिद्ध आहे, त्याला सिद्ध करायची गरजच नाही. जसा एखादा मंत्र, आपण तो मंत्र ताकदवर करायचा असेल तर तो सिद्ध करावा लागतो, तसं या चैतन्याला सिद्ध करायची गरज नाही. ते आहेच, मुळातच आहे, ते सिद्धच आहे. हा अनादि नित्य सिद्धू, निरूपादि विशुद्धू. निरूपादि, निरूपादि म्हणजे उपाधी नसलेला, ज्याला कोणतीही उपाधी नाही. उपाधी म्हणजे ज्याला कोणतीही मर्यादा नाही, ज्याला कोणतंही बंधन नाही, ज्याला कोणतंही विशेषण लावून ते पूर्ण होत नाही. कोणतंच विशेषण आपण त्याला लावू शकत. म्हणजे समजा ते चैतन्य तेजोमय आहे असं म्हटलं आणि सूर्याची उपमा दिली की सूर्यासारखं तेज आहे, सूर्यासारखं असं म्हणून चैतन्याच्या तेजाचं वर्णन करू शकत नाही. कारण सूर्याला सुद्धा मर्यादा आहे, पण चैतन्याला मर्यादा नाही. चैतन्य ह्याच्यासारखं दिसतं असं म्हणावं, असं म्हटलं तर प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. आपल्या भाषेतल्या प्रत्येक शब्दाला मर्यादा आहे. कारण आपले शब्द या भौतिक पसाऱ्याच्या संबंधानं असलेले शब्द आहेत, आपण निर्माण केलेले शब्द आहेत. आणि आपण किती आहे हो, जगाच्या तुलनेत, त्या परमचैतन्याच्या तुलनेत आपण म्हणजे नथिंग आहे, आपण म्हणजे नसल्यासारखंच आहे. आणि मग ह्या भाषा, हे शब्द हे आपण निर्माण केलेले आहेत.
आणि आपण निर्माण केलेल्या शब्दानं त्या परमचैतन्याला उपाधी देणं अशक्य आहे. आपण एखादं विशेषण वापरलं त्या परमचैतन्याला किंवा चैतन्याला, ते अपूर्णच आहे. कधीच पूर्ण विशेषण आपण, कधीच पूर्ण उपाधी आपण चैतन्याला देऊ शकत नाही. ती सदैव अपूर्णच राहणार आहे. निरुपाधी म्हणजे उपाधिरहित, कोणतीही उपाधी त्याला आपण देऊ शकत नाही. पुढं माऊली म्हणतात निरुपाधी विशुद्ध आहे. ते चैतन्य किंवा परमचैतन्य कसं आहे? विशुद्ध आहे, म्हणजे पूर्ण शुद्ध आहे. कोणताही त्याच्यामध्ये विकार नाही. ते निर्लेप आहे, निर्मळ आहे, पावन आहे, कोणताच विकार त्याच्यामध्ये नाही. असं विशुद्ध आहे ते, पूर्ण शुद्ध, सर्व प्रकारच्या गुणधर्मापासून ते मुक्त आहे, पूर्ण शुद्ध आहे. त्याला चैतन्य किंवा परमचैतन्य असं म्हणायचं. हे लक्षण माऊलींनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून शस्त्रादिकी छेदू न घडे यया, आणि त्यामुळं याचा कोणत्याही शस्त्राने याला आपण छेदू शकत नाही. चैतन्याचा छेद होऊ शकत नाही. हातावर जर एखाद्या शस्त्रानं वार केला, हात तुटू शकतो, हाताचा छेद होऊ शकतो. किंवा या जगातली कोणतीही वस्तू त्याच्यावर एखाद्या गोष्टीचा आघात करा, ती गोष्ट तुटू शकते किंवा त्याच्यावर काहीतरी घाव होऊ शकतो. पण चैतन्यावर कोणताच घाव होऊ शकत नाही. चैतन्याचा छेद आपण कशानेही करू शकत नाही. असं चैतन्य आहे. म्हणून शस्त्रादिकी छेदून घडे यया. पुढं माऊली म्हणतात हा प्रळयोदके नापलवे, हा प्रळयोदके नापलवे. प्रळयोदक म्हणजे प्रलयकाळीचं उदक. उदक म्हणजे पाणी. प्रलयकाल म्हणजे आपण हळूहळू ज्या दिशेनं चाललेलो आहे तो प्रलयकाल. प्रलयकाळ म्हणजे काय? की हळूहळू उष्णता वाढत जाणार आहे, पाण्याची पातळी कमी होत जाणार आहे. उष्णता वाढल्यामुळं पाण्याचं शोषण जास्त होणार आहे. आणि असं होत 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 सगळं उष्णमय होणार. पाणी सगळं पृथ्वीवरचं संपणार आहे. उष्णतेच्या लाटा निर्माण होणार आहेत. आणि त्यामध्ये सगळी सृष्टी, जिवंत जी सृष्टी आहे, माणसं असतील, जीव असतील, झाडं झुडपं, जनावरं काय असतील, त्या सगळ्यांचा नाश होणार. असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. ग्रंथामध्ये अनेक या प्रळय काळाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यानंतर हे सगळं शोषून गेलेलं जे वर पाणी गेलेलं आहे त्याचे महाढग तयार होणार आहेत, महामेघ. आणि ते हत्तीच्या सोंडेसारखी एक एक धार त्या पावसाची या सृष्टीवर पडणार आहे. आणि एवढ्या मोठ्या धारा पडल्यानंतर ही सृष्टी पुन्हा एकदा जलमय होणार आहे, उदकमय होणार आहे. मग हे महाप्रळय काळचं जे उदक आहे त्या उदकामध्ये हे चैतन्य किंवा परमचैतन्य बुडू शकत नाही. हे माऊली सांगतायत. हा प्रळयोदके नापलवे अग्निदाहो न संभवे. अग्नीमध्ये जर हे चैतन्य टाकलं तर अग्नीसुद्धा त्याला जाळू शकत नाही. असं हे चैतन्य आहे. किंवा महाप्रळय काळचा जो अग्नी आपण म्हटलं, ही उष्णतेच्या लाटा तयार होणार, म्हणजे त्या अग्नीसारख्याच असणार आहेत. त्याच्यामध्ये काही राहणार नाही, सगळं शुष्क होणार आहे. मग त्या अग्नीमध्ये सुद्धा हे चैतन्य जळू शकत नाही, शुष्क होऊ शकत नाही. एत महाशोषून प्रभवे मारुताचा. किंवा जे शोषलं जाणार आहे, महाशोष होणार आहे या सृष्टीचा, तो महाशोष जरी झाला तरी चैतन्याचं शोषण होऊ शकणार नाही. चैतन्य अबाधित राहणार आहे तसं राहणार आहे. परमचैतन्य आहे तसंच राहणार आहे. मात्र ह्या दिसणारा जो पसारा आहे, जगत पसारा, त्याचं पूर्ण शोषण होणार आहे. महाप्रळय काळची ही अवस्था अनेक ग्रंथामध्ये वर्णन केलेली आहे. हा प्रळयोदके नापलवे अग्निदाहो न संभवे एत महाशोषून प्रभवे मारुताचा. पुढं माऊली म्हणतात अर्जुना हा नित्यू. अर्जुना, हे चैतन्य कसं आहे, हा आत्मा कसा आहे? नित्य आहे, म्हणजे सदा राहणार आहे, सदैव असणार आहे, कायम स्वरूपी असणार आहे. एकतर त्याचा जन्म कधी झाला, त्याचा आरंभ कधी झाला, त्याची सुरुवात कधी झाली, काही माहीत नाही. त्याचा नाश कधी होणार हेही माहीत नाही. त्यामुळे तो कायमच असणार आहे, कायम स्वरूपी असणार आहे, सदैव असणार आहे. अर्जुना हा नित्यू.
अचळू हा शाश्वतू, हा अचळ आहे. आत्मा कसा आहे? अचळ आहे. हे चैतन्य अचळ आहे. अचळ म्हणजे जे कधीच हालत नाही, जे स्थिर राहतं, जे अढळ आहे, जे कधी डगमगत नाही, असं अचळ आहे चैतन्य. बघा, त्याच्यावर कोणताही आघात झाला, कोणतंही दुःख झालं, हे शरीर गेलं राहिलं, त्याच्यावर काही फरक पडत नाही. ते स्थिर आहे. त्याला दुःख होत नाही, त्याला सुख कशाचं मोठ्या पहिला नंबर आला म्हणजे सुख होत नाही, काही होत नाही. ते अचळ आहे. अचळू हा शाश्वतू, हे चैतन्य किंवा हा आत्मा आहे तो शाश्वत आहे. आता शाश्वत म्हणजे काय? तर कायमस्वरूपी किंवा न बदलणार. हा आत्मा किंवा हे चैतन्य कधी बदलणार नाही. परमचैतन्य कधी बदलणार नाही. अनंत काळ टिकणार आहे. शाश्वत अनंत काळ टिकणार. तसा हा जगत पसारा, हा देहच बघा, याला मर्यादा आहे. किती वर्ष टिकणार आहे? काही वर्षानंतर या देहाचा नाश होणार आहे. तसंच ह्या सृष्टीचाही कधी ना कधी नाश होणार आहे. प्रलयकाळी या सृष्टीचा सुद्धा नाश होणार आहे. पण चैतन्याचा नाश कधी होणार नाही. हे सदैव टिकणार आहे, शाश्वत आहे. म्हणून माऊली म्हणतायत, अर्जुना हा नित्यू, अचळू हा शाश्वतू, सर्वत्र सदोदितू, परिपूर्ण हा सर्वत्र. हे चैतन्य, हे परमचैतन्य सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे, प्रत्येक ठिकाणी ते आहे. प्रत्येक अणूमध्ये, प्रत्येक कणामध्ये, या सृष्टीतल्या ब्रह्मांडातल्या प्रत्येक कणाकणामध्ये हे चैतन्य भरलेलं आहे. सगळीकडे ते आहे, सर्व ठिकाणी ते आहे. असं कोणतंही ठिकाण या ब्रह्मांडामध्ये शिल्लक नाही जिथं ते नाही. सगळीकडे आहे. सर्वत्र सदोदितू, सदोदित म्हणजे नित्य जागृत असलेलं चैतन्य एकमेव आहे जे नित्य जागृत आहे. आपण हे शरीर आपलं निद्रेतच आहे. आपण जागृत झालेलो नाही. जागृती साधनेनंतर प्राप्त होते. पण हे शरीर जागृत नाही, म्हणून आपल्याला ते चैतन्य कळत नाही. पण ते चैतन्य मुळातच जागृत आहे. परमचैतन्य मूळचंच जागृत आहे. त्याला कोणती साधना करायची गरज नाही. त्याला जागृती मिळवण्याची गरज नाही. ते मुळात सिद्ध आहे, जागृत आहे. ते मुळात पोचलेलं आहे. त्याला कशाची गरज नाही. सर्वत्र सदोदितू, परिपूर्ण हा, आणि ते परिपूर्ण आहे. चैतन्य परिपूर्ण आहे म्हणजे त्यात कोणतीच उणीव नाही. परिपूर्ण कशाला म्हणतो आपण? ज्याच्यामध्ये काहीच शिल्लकच नाही राहिलं, परिपूर्ण आहे ते. कोणतीच उणीव नाही, त्याची कोणती इच्छा नाही, काहीच नको आहे त्याला. असं चैतन्य स्वरूप आहे, असं परमचैतन्य स्वरूप आहे. हा तर्काची दिठी, हा तर्काची दिठी, गोचर नोही किरीटी. तर्क हे कोणाचं कार्य आहे? बुद्धीचं कार्य आहे. बुद्धी तर्क करत राहते, विचार करते बुद्धी, तर्क वितर्क करते आणि मग निर्णय घेते. निर्णय क्षमता बुद्धीकडे असते. पण बुद्धीच्या या तर्काच्या दृष्टीनं जर पाहिलं, बुद्धीकडे असलेल्या तर्काच्या दृष्टीनं चैतन्य आपण पाहू शकत नाही. म्हणजे विचार करून, मोठ्या ज्ञानाच्या गोष्टी करून चैतन्य पाहता येत नाही. त्यामुळं बुद्धीच्या सुद्धा पलीकडचं हे चैतन्य आहे. हा तर्काची दिठी, गोचर नोहे किरीटी. किरीटी म्हणजे मुकुट धारण करणारा. अर्जुनाच्या डोक्यावर मुकुट होतं, तो युवराज होता, त्यामुळे त्याच्या डोक्यावर मुकुट होतं. त्यामुळं योगेश्वर श्रीकृष्णानं त्याला किरीटी असं म्हटलेलं आहे. माऊलींनी किरीटी हा शब्द वापरलेला आहे. किरीटी म्हणजे मुकुट असणारा, म्हणजे अर्जुन. गोचरनो हे किरीटी, ध्यान याची भेटी, उत्कंठा वाहे. या चैतन्याच्या भेटीसाठी योगी ध्यानाला बसतात. ध्यानाला उत्कंठा लागलेली असते. योग्यांना सतत उत्कंठा असते की त्या चैतन्याचं दर्शन व्हावं, चैतन्य स्वरूप पाहायला मिळावं, परमचैतन्याचं दर्शन व्हावं. यासाठी योगी ध्यानाला बसतात, यज्ञ करतात, तप करतात, जप करतात, ध्यान करतात. ध्यानाला याची उत्कंठा लागलेली असते. उत्कंठा म्हणजे काय? आतुरता लागलेली असते, उत्सुकता लागलेली असते. पुढं माऊली म्हणतात, हा सदा दुर्लभू मना, आपुन हे साधना. मनाच्या सुद्धा पलीकडचं आहे हे चैतन्य. मनासाठी तर ते दुर्लभच आहे. हा सदा दुर्लभू मना,
सदैव दुर्लभ आहे, कधीच मनाला सापडू शकत नाही. कारण मन हे संकल्प विकल्प करत राहतं आणि संकल्प विकल्प केले की चैतन्य स्वरूप पाहणं ती लांबची गोष्ट. हा सदा दुर्लभू मना आपुन हे साधना. कोणतंही साधन करा, कलियुगामध्ये नाम हे साधन आहे. कोणतंही साधन करा, त्या साधनाला सुद्धा सहज चैतन्य स्वरूप प्राप्त होऊ शकत नाही ते साधन केलं तरी. कोणतंही साधन तुम्ही करा, ध्यान करा, जप करा, तप करा, यज्ञ करा, पूजा करा, काही करा, त्या साधनानं हे चैतन्य स्वरूप, परम चैतन्य स्वरूप सहज आपण प्राप्त करू शकत नाही. म्हणून परमार्थ ही सुळावरची पोळी आहे. ते खाणारे म्हणजे दुर्मिळ असतात, सुळावरची पोळी. बाकी सगळी व्यर्थ बडबड आहे. चैतन्य स्वरूपाला पोचलेले बुद्ध पुरुष, महापुरुष हे दुर्मिळ आहेत. आत्तापर्यंत होते, आजही दुर्मिळच आहेत आणि पुढेही दुर्मिळच राहणार. काहीच महापुरुष असे असतात जे चैतन्य स्वरूपाला पोचलेले असतात, त्यांनी चैतन्य स्वरूपाची अनुभूती घेतलेली असते. असे महापुरुष हे दुर्मिळ असतात. माऊली पुढे म्हणतात, हा सदा दुर्लभू मना आपुन हे साधना. साधनानं हे आपलंसं करता येत नाही. निश्चिमू हा अर्जुना पुरुषोत्तमो. निश्चिमू हा अर्जुना. निश्चिम म्हणजे सीमा नसलेला, कोणती मर्यादा नसलेला किंवा विशाल अमाप अनंत, त्याला निश्चिम असं म्हणायचं. मग हे चैतन्य ही असंच आहे. ते अनंत आहे, अमाप आहे, विशाल आहे, निश्चिम आहे. त्याला कोणतीही सीमा नाही, अमर्याद आहे, कोणतीही त्याला मर्यादा नाही. असं हे चैतन्य, असं हे परम चैतन्य आहे. आणि पुरुषोत्तम म्हटलेलं आहे. पुरुषोत्तम म्हणजे सर्वोत्तम पुरुष. पुरुष म्हणजे काय हे श्रीमद भागवतामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. त्या परम चैतन्याला आणि चैतन्याला पुरुष असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. मग त्या पुरुषामध्ये सुद्धा सर्वोत्तम असा पुरुष, त्याला चैतन्य किंवा परम चैतन्य असं म्हटलेलं आहे. पुरुषोत्तमो हा सदा दुर्लभो मना आपुन हे साधना. निश्चिमो हा अर्जुना पुरुषोत्तमो. हा गुणत्रय रहितू, व्यक्तिशी अतितू. गुणत्रय रहितू म्हणजे त्रिगुण रहित आहे. 3 गुण आहेत, सत्व रज तम, त्याच्या पलीकडचं चैतन्य आहे. चैतन्याला गुण बाधू शकत नाही. चैतन्य ना सत्वगुणी असतं, ना रजोगुणी असतं, ना तमोगुणी असतं. गुणांच्या सुद्धा पलीकडचं आहे, त्रिगुण रहित आहे. हा गुणत्रय रहितू, व्यक्तिशी अतितू म्हणजे व्यक्त करण्याच्या पलीकडचं आहे. ते व्यक्त सुद्धा करू शकत नाही. ज्यांनी चैतन्य स्वरूप पाहिलेलं आहे, त्याची अनुभूती घेतलेली आहे, अनुभूती व्यक्त करता येत नाही. अनुभव आपण सांगू शकतो, पण अनुभूती व्यक्त करता येत नाही. ती अनुभूती फक्त आतच हृदयालाच माहीत असते. ती दुसऱ्याला आपण सांगू शकत नाही. अनुभव सांगू शकतो. हा अनुभूती आणि अनुभवातला फरक आहे. चैतन्य स्वरूपाची अनुभूती येते, अनुभव नाही. हे लक्षात घ्या. हा गुणत्रय रहितू, व्यक्तिशी अतितू, अनादि अविकृतू सर्वरूप. अजून लक्षण सांगितलेलं आहे. हे चैतन्य कसं आहे, अनादि आहे. ते सुरुवातीला मी सांगितलं. अनादि म्हणजे ज्याला उत्पत्ती कधी झाली तेच माहीत नाही. अविकृतू म्हणजे अविकृत आहे. अविकृत म्हणजे सतत चांगल्या स्थितीत असलेलं, कोणती विकृतीच नाही, ना शारीरिक ना मानसिक. त्याला शरीरच नाही, विकृती असण्याचा प्रश्नच नाही. विकृती ही प्रकृतीला असते. हा देह प्रकृतीचा आहे म्हणून या देहाला विकृती आहेत, पण चैतन्य प्रकृतीचं नाही, त्यामुळं चैतन्याला विकृती नाही. ते अविकृत आहे. विकृती हा प्रकृतीचा गुणधर्म आहे. आणि सर्व रूप आहे, सर्व तेच झालेलं आहे. सगळ्या कुठलाही प्राणी घ्या, वस्तू घ्या, अणुरेणू सगळ्यामध्ये तेच आहे. सर्व रूप आहेत, सगळ्यामध्ये ते भरलेलं आहे. अर्जुना ऐसा हा जाणावा. हे चैतन्य असं जाणावं. ही लक्षणं चैतन्याची आहेत. हा आत्मा असा ओळखावा. हे माऊली सांगतायत. अर्जुना ऐसा हा जाणावा, सकळात्मको देखावा. सगळ्यामध्ये हा आत्मा पहावा. सगळ्यामध्ये हे चैतन्य
समान रूपानं आहे ते पहावं. अर्जुना ऐसा हा जाणावा, सकळात्मकू देखावा, मग सहजे शोकू आगवा हरेल तुझा. सगळ्यामध्ये जर तू हे आत्मस्वरूप पाहिलंस, सगळ्यामध्ये जर हे चैतन्य तू पाहिलंस, तर तुला जो शोक उत्पन्न झालेला आहे, तुला जे दुःख झालेलं आहे, तुझ्या आप्तजनांना मारण्याचं किंवा तुझी काहीतरी हानी होईल याचं दुःख जे तुला होतंय, याचा शोक जो तू करतोयस, तो आपोआप तुझा निघून जाईल. कधी? जर हे चैतन्य रूप तू जाणलंस, हे आत्मस्वरूप तू जाणलंस आणि तेच आत्मस्वरूप सगळ्यामध्ये आहे हे जर तू ओळखलंस, तर तुझा शोक निघून जाईल. एवढं बोलून या भागामध्ये आपण थांबूया. रामकृष्ण हरी.